पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर काल नांदेडच्या गुरुमाता गुरुद्वारा परिसरामध्ये हल्ला झाला, जो बोगट परिसरामध्ये आहे। नांदेड शहरापासून 20 किलोमीटर हा सगळा गुरुद्वारा होता आणि तिथे जे सेवेकरी आहे त्या सेवेकरानंच त्यांच्यावर हल्ला केला होता। त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं होतं आणि हा नेमका हल्ला कुठल्या कारणाने झाला आहे या संदर्भातल्या वेगवेगळ्या एजन्सीज ज्या आहेत, ते ATS असेल किंवा इतर एजन्सीजच्या वतीने एकूणच जर बघितलं गेलं तर तपास केला जातोय। त्यांच्यावर गुरुसिंह बादल जे आहेत त्यांच्यावर या रुग्णालयामध्ये कालपासून उपचार सुरू आहेत। त्यांच्या हाताला दुखापत झाली होती आणि त्या अनुषंगानं त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर उपचार जे आहेत ते कालपासून केले जात आहेत आणि त्यांना सुट्टी कधी होईल हे डॉक्टर्स सांगणार आहेत। नेमकं या संदर्भामधले अपडेट जे आहेत ते पुढे येत नाही आहेत, पण सकाळी 8 वाजता इकडे कॅनवा जो आहे पोलिसांचं येणार आहे। त्या अनुषंगानं असंही कळतं की 11 वाजता त्यांची इथून सुट्टी होऊ शकते आणि ते पंजाब किंवा दिल्लीकडे विमानाने जाऊ शकतात अशा पद्धतीची माहिती मिळते। पण या सगळ्याला अद्याप तरी अधिकृत दुजोरा जो आहे तो पोलीस यंत्रणेकडून मिळालेला नाही आहे। ज्या धार्मिक कार्यक्रमासाठी ते श्री सचखंड गुरुद्वारा इथं आले होते त्या पाठ कार्यक्रमाची आज समाप्ती असणार आहे। त्यासाठी त्यांचं कुटुंबीय जे सगळे आहेत ते तिकडे गुरुद्वाऱ्यामध्ये जाणार आहेत आणि ते पाठ जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। डॉक्टर सुखबीर सिंह बादल यांना सुट्टी त्या कार्यक्रमासाठी देतात का नाही समाप्तीच्या, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे, कारण तो अत्यंत धार्मिक कार्यक्रम आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं तिकडे ते आले होते। त्यामुळे डॉक्टरांनी जर त्यांना तिकडे जाण्यास परवानगी दिली तर ते कॅनवा घेऊन गुरुद्वारा इकडे सुद्धा जाऊ शकतात आणि त्या पाठ या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावू शकतात। पोलीस यंत्रणा आणि डॉक्टरांनी सुट्टी दिली तर पोलीससुद्धा या अनुषंगानं पुढची कारवाई त्यांना कुठे पाठवायचं, मूव्ह करायचं वगैरे या अनुषंगानं सगळी ही कारवाई जी आहे ती पुढची ते करताना पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।